सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कापिल गावात अनेकांनी बनावट आधार कार्डाचा वापर करून मतदान केल्याची बाब समोर आली। गावातील रहिवासी नसलेल्या लोकांनी बनावट आधार कार्ड तयार करून मतदान केल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी हा आरोप केलाय। गणेश पवार कराड तहसील कार्यालयाच्या समोर मागील काही दिवसांपासून आंदोलनाला बसले आहेत। उपोषणाला 12 दिवस होऊनही निवडणूक आयोगाने याची दखल घेतली नसल्याचं सांगण्यात आलंय। आमच्या कापिल गावामध्ये रहिवासी नसणाऱ्या लोकांचे बनावट आधार कार्ड पत्त्याचे तयार करून बोगस मतदान नोंदणी करून मतदान केले आहे। तरी या लोकांच्या वरती फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या लोकांची पूर्वीच्या ठिकाणची नावे कमी न करता कापिल गावामध्ये नावे वाढवलेली आहेत। त्याच पद्धतीनं युवराज पाटील, संजय गांधी अव्वल कारकून या क्लार्कला कुठल्याही पद्धतीचा आदेश नसताना फक्त निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आशीर्वादानं बोगस कारभार करायसाठी व पाकिटे घ्यायसाठी त्याला तिथं नेमणूक करून तिथं तो तोंडी नेमणूक करून काम करीत आहे। तर त्याला निलंबित करून त्याच्या खात्याने चौकशी करावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।